नमस्कार मित्रांनो, लोकतंत्रमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा विषय आहे पत्रकारिता, राजकारणाचा आधार स्तंभ. आता पत्रकारिता हा राजकारणाचा आधारस्तंभ आहे का? तर नाही. आम्ही लहानपणीपासून वेगळी गोष्ट ऐकली आहे. आम्ही लहानपणीपासून ऐकलं आहे की पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. म्हणजे आपल्या विधानसभा, लोकसभा आहे, मग त्याच्यानंतर एक्झिक्युटिव्ह म्हणजे आपली प्रशासन व्यवस्था आहे, मग न्याय व्यवस्था आहे. आणि तसं बघायला गेलं तर या सगळ्यांवर अंकुश ठेवू शकेल अशी ही चौथी व्यवस्था आहे, ज्याचं नाव आहे पत्रकारिता, किंवा ज्याला आपण मीडिया, किंवा ज्याला आपण न्यूज चॅनल असं म्हणतो. पण मी असं का म्हणतोय मग की पत्रकारिता हा राजकारणाचा आधारस्तंभ आहे? कारण मागच्या काही वर्षांमध्ये आपण बघितलं तर पत्रकारिता ही अंकुश ठेवण्यापेक्षा पत्रकारिता ही प्रॉपगंडा करण्यासाठी वापरली जाते असं आपल्याला अनुभव येईल. आणि ह्याच्यात बी जे पीच्या बाजूने, बी जे पीच्या विरुद्ध असा काही प्रकार नाही आहे. असा आहे की बरेचसे पत्रकार हे जुन्या व्यवस्थेतले असल्यामुळे 70% लोक बी जे पीच्या विरुद्ध असतात, 20% नवीन लोक आहेत की त्याच्या बाजूने असतात, आणि काही लोक प्रयत्न करत असतात की अगदीच पूर्णपणे आपण कुठल्याही बाजूला झुकू नये. पण एकूणच आपण जर आत्ताची व्यवस्था बघितली पत्रकारितेची, तर ती कुठल्या तरी बाजूने आहे. आणि म्हणजे पहिले तर लहानपणी किंवा हळूहळू जेव्हा पेपर वाचत होतो किंवा हे करत होतो, तर लक्षात येत नव्हतं फारसं की म्हणजे सरकारच्या विरोधात लिहिणं हीच पत्रकारिता का आहे. म्हणजे मला हा प्रश्न असा बरेचदा पडतो की सरकारला प्रश्न विचारतो तोच खरा, असं का? म्हणजे सरकारलाही प्रश्न विचारतो, विरोधी पक्षालाही प्रश्न विचारतो, प्रशासनालाही प्रश्न विचारतो, आणि कधी कधी तो समाजालाही प्रश्न विचारतो. तो खरा पत्रकार का नाही? ते कायमच सरकारला प्रश्न विचारतो तीच खरी पत्रकारिता आहे हे का? याचा काय बेस काय? कारण पत्रकारिता ही त्रयस्थ असली पाहिजे, आणि जर ती त्रयस्थ असेल तर ती कुणाच्याच बाजूने नसली पाहिजे. म्हणजे इव्हन ती पत्रकारांच्या बाजूने सुद्धा नसली पाहिजे. पण तसं होताना आपल्याला दिसत नाही. पत्रकारिता ही आजकाल कुणाच्या ना कुणाच्या तरी बाजूने चाललेली असते. म्हणजे ती समाजाच्या बाजूने असं नसतं. समाजाच्या बाजूने, समाजात साठी वगैरे ठीक आहे, पण कधी कधी समाज पण चुकत असतो. आणि तेव्हा पत्रकारांनी तो आरसा समाजाला दाखवणं योग्य आहे. मग एखाद्या वेळेस तेव्हा सरकारची बाजू घ्यावी लागेल तुम्हाला. पण तसं होताना दिसत नाही. हे काहीतरी छाप मारल्यासारखं सरकारी विरोधी भूमिका घेतो तोच खरा पत्रकार वगैरे असं काहीतरी गाजावाजा बरीच वर्ष आपण ऐकतो, आणि मग तो हळूहळू मनावर बिंबत जातो. पण एकूणच आपण आजकालची पत्रकारिता बघितली तर असं लक्षात येतं की अजेंडा एकच आहे, आणि त्यात बीजेपीला बदनाम करणं हा सुद्धा अजेंडा नाही आहे. कारण मग एक लाईन आजकाल जोडली जाते की वाजपेयींच्या वेळची, अडवाणींच्या वेळची बीजेपी वेगळी होती. म्हणजे थोडक्यात ते असं दाखवायचा प्रयत्न करतात की आम्हाला बीजेपीशी प्रॉब्लेम नाही आहे, आम्हाला प्रॉब्लेम मोदी आणि शहांशी आहे. म्हणजे पत्रकारिता सुद्धा राजकीय विचारांच्या विरोधात नाही आहे बीजेपीच्या, पण बहुतेक ती ह्या दोन व्यक्तींच्या विरोधात आहे. आणि मग जेव्हा पत्रकारिता ही विचारांच्या किंवा राजकीय नेतृत्वाच्या विरोधात असते तेव्हा ठीक असतं. पण जेव्हा ती व्यक्तिविरोधी व्हायला लागते तेव्हा हे तिचं आजकाल जसं झालंय पोजवारा वाचतो तसा बहुतेक पोजवारा वाचतो. आता याची काही साधी उदाहरणं आहेत. म्हणजे फार लांब न जाता आपण आता लेटेस्ट जे आहे कोविडची दुसरी लाट, त्याचंच उदाहरण. ही लाट आल्यापासनं वेगवेगळे नवीन नवीन शोध या सर्व पत्रकारांना लागायला लागले. म्हणजे महाराष्ट्रात आणि दिल्लीमध्ये सर्वात जास्ती पेशंट निघत होते, पण हे लाट बंगाल इलेक्शनमध्ये प्रचार होतोय म्हणून आली असाही एक शोध त्यांना लागला. त्याच्यानंतर त्यांना असाही शोध लागला की या लाटेमध्ये आपण जी कोविडवर विजय आधीच मोदी सरकारनी नाही, मोदींनी आपली इमेज बनवण्यासाठी जाहीर करून टाकला होता, त्यामुळे ही दुसरी लाट आली. असे बरेच शोध त्यांना लागले. वॅक्सिनचा त्यांनी काही सिरियसली घेतलं नाही, आणि मग आपण सर्वात उशिरा घेतलं वॅक्सिनेट करायला देशाला, आणि म्हणून
या लाटेचा परिणाम जास्त आहे वगैरे असे बरेच शोध लागले. म्हणजे एक दादांत खोटं विधानसुद्धा मी वाचलं लोकरंगमध्ये मागच्या 2 आठवड्यात रविवारच्या. आणि चांगले संपादक वगैरे आहेत असं मानलं जातं. त्यांनी सरळ सरळ खोटं लिहिलं होतं की जानेवारीमध्ये आपल्या गव्हर्नमेंटनी जी कोवॅक्सिन म्हणतोय कोविशिल्ड बनवणारी कंपनी आहे त्या कंपन्यांना ऑर्डर दिली आणि त्याच्यानंतर वॅक्सिन सुरू केलं. मग मला आठवलं म्हणून मी जरा चेक केलं तर ॲक्च्युली नोव्हेंबर 15 दिवसाच्या आसपासच जे कोविशिल्डचे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे जे CEO आहेत त्यांचा एक टाइम्स ऑफ इंडियामधला, म्हणजे असंही नाही की मी कुठला घरीच छापतो पेपर आणि तो वाचला त्यातलं मी सांगतोय. इकॉनॉमिक टाइम्समध्ये आणि टाइम एक्सप्रेसमध्ये वगैरे टाइम्समध्ये वगैरे आलेली बातमी सांगतोय की तेव्हा त्यांनी सांगितलं की आमचा इनिशियल करार गव्हर्नमेंटशी झालेला आहे. म्हणजे नोव्हेंबरमध्ये जेव्हा एखादी कंपनी सांगते की आमचा गव्हर्नमेंटशी करार झाला आहे याचाच अर्थ असा होतो की ते सप्टेंबर ऑक्टोबरपासून बोलणी चालू झाली असणार. मग त्यात दाखले दिले की कसं ॲस्ट्राझेनेकानी मेमध्येच सिरम इन्स्टिट्यूटशी करार केला वगैरे. पण माझ्या मते थोडंसं मुद्दामून, कारण जे पत्रकार आहेत म्हणजे नावच घेतो गिरीश कुबेर आहेत त्यांचं अर्थव्यवस्थेसंबंधी वगैरे आणि त्या सगळ्यात चांगलं नॉलेज आहे असं म्हणतात लोक. तर त्यांना हे माहिती पाहिजे की जो सिरम इन्स्टिट्यूट आणि ॲस्ट्राझेनेकामधला करार आहे तो फक्त डोस पुरवण्याचा नाही आहे ना, कारण त्या लसी बनवण्यामध्ये 3 पार्टीज इन्व्हॉल्ड आहेत. रिसर्च आणि हे सगळं ऑक्सफर्डनी केलेलं आहे आणि त्याचं जो स्पॉन्सरशिप आहे ती ॲस्ट्राझेनेका नावाच्या कंपनीची आहे. त्यामुळे हा जो करार झाला मेमध्ये वगैरे तो आउटसोर्स मॅन्युफॅक्चरिंगचा पण करार असू शकतो. आणि कारण त्यावेळेस अजून ट्रायल वगैरे पूर्ण व्हायच्या होत्या, पण आउटसोर्स मॅन्युफॅक्चरिंगच्या दृष्टीने हा करार असेल तर भारताने समजा सप्टेंबर ऑक्टोबरपासून निगोसिएशन करून करार केला असेल तर फार उशीर झालेला नाही आहे. दुसरी गोष्ट, जेव्हा कोवॅक्सिनला इमर्जन्सी यूज दिला ऑलरेडी, म्हणजे डिसेंबरच्या दरम्यानच माझ्या मते जेव्हा मोदी 3 फॅसिलिटीजमध्ये जाऊन आले तेव्हाही मग ह्याच पत्रकारांनी लगेच कशाला जायला पाहिजे नावं ठेवली आणि लगेच. आणि त्याच्यानंतर मग कोवॅक्सिनला परमिशन दिली. ती परमिशन दिल्यावर सुद्धा काय गरज आहे, जीवाशी खेळतायत का, म्हणजे अशी यांच्यापैकीच काही यांनी लागली. आणि या सेकंड वेव्ह नंतर तर खास करून सगळे नाग नाही म्हणणार, हे बिनविषारी साफ झाले जातात. कारण व्यक्तिविरोधी पत्रकारिता झाल्यामुळे, कारण विचारविरोधी असली तरी त्याला धार राहते, पण व्यक्तिविरोधी झाल्यामुळे त्याची धार पण निघून गेली. सगळे निघाले. म्हणजे आता शेखर गुप्ता सुद्धा मध्ये त्यांनी बराच प्रयत्न केला की आपण थोडं बॅलन्स दिसावं वगैरे, पण एक हा मोका मिळताच लगेच सुरू झालं की अमेरिकेने कसं वॅक्सिनेट केलं. पण साधा हिशोब, आता वर्ल्ड कोविड डेटा येतो, मला एक गोष्ट समजत नाही, अमेरिकेची हे लोक कम्पेअर करताय. अमेरिकेची लोकसंख्या 1/4 आहे आपल्या, तिथे आपल्या दुप्पट लागण झालेले आहेत आणि आपल्या जवळजवळ तिप्पट मृत्यू झालेले आहेत. काय म्हणजे काय कम्पॅरिझन आहे ते? वॅक्सिन जास्त दिलं, फुल वॅक्सिनेशन अमेरिकेमध्ये अजूनही झालेलं नाही आहे. 27% आहे. लास्ट मी 2 दिवसापूर्वीचा त्यांचा डेटा बघितला तो फुल वॅक्सिनेशनचा. फर्स्ट डोस अमेरिकेने साधारणपणे 22 ते 23 कोटी लोकांना दिले, आपण फर्स्ट डोस 15 कोटी लोकांना दिलेला आहे. काय फरक आहे? 9 कोटी, पण आपल्या लोकसंख्येमध्ये किती फरक आहे, आपल्या व्यवस्थांमध्ये किती फरक आहे. बरं, ज्या व्यवस्था मिळाल्या त्याच्यावरच बिल्ड होऊ शकतं, कारण हे पॅन्डेमिक 1 वर्षापूर्वी, म्हणजे तसं 5 वर्षात काय सुधारणार व्यवस्था. तुम्ही कॉलेज मेडिकल व्यवस्था का नाही सुधारली? बरं, मी बांधतो 200 हॉस्पिटल बांधली असती मोदींनी, डॉक्टर कुठून आणणार होते? तुम्हाला एखादी व्यवस्था जेव्हा सुधारायची असते तेव्हा सगळ्या गोष्टींचा विचार करून, मेडिकल कॉलेजच्या सीट वाढल्या, कॉलेजेस वाढली, मग आता ग्रामीण आणि जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय मेडिकल सुविधा वाढल्या तर तिथे तुम्हाला डॉक्टर पण मिळतील. नुसतं बिल्डिंग बांधली म्हणजे तिथे व्यवस्था आली असं होत नाही. तर त्यांनी पण सुरू केलं वॅक्सिन करा. बरं, ब्रिटन अजून 19% आहे वॅक्सिनेशन, फुल वॅक्सिनेशन. फर्स्ट डोस त्यांनी पण असेच 6 कोटीची लोकसंख्या आहे, 4.5 मिलियन काहीतरी त्यांनी दिलेलं आहे वॅक्सिनेशन. आपण 14 कोटी दिलेत, आपण भारत 3ऱ्या नंबरला आहोत जगात डोस देण्याच्या बाबतीत, फर्स्ट डोस देण्याच्या बाबतीत.
चायनाचा गुलदस्ता आहे, त्यांचं म्हणणं आहे की त्यांचे 90% झाले, डेटा कुठलाच नाही आहे. अमेरिकेचा फर्स्ट डोस बऱ्यापैकी झाला आहे, 60% झाला आहे, पण सेकंड डोस परत 30%हून खाली आहे. बरं, आजही अमेरिकेत 50,000च्या आसपास डेली पेशंट आणि 550 ते 700 मृत्यू होत आहेत. काय कंपॅरिझन आहे? लगेच मी आज एक काँग्रेसचे जुने कोणतरी आहेत झा म्हणून, त्यांचं वाचलं की विश्वगुरु आता वर्ल्ड बेगर झालं. बेगर वगैरे नसतं. फर्स्ट पॅन्डेमिकमध्ये वेस्टर्न वर्ल्डची काय हालत होती, इटली, स्पेन, युरोपमधले बाकी देश, सेकंड वेव्हमध्ये आत्ता आपण ऐकतोय ब्रिटन, अजूनही फ्रान्समध्ये रोज 1000च्या वरती मृत्यू आहेत. काय हालत आहे? जर्मनीची एकेकाळी ती हालत होती या पॅन्डेमिकमध्ये, अमेरिकेची एकेकाळी ती हालत, आणि सगळ्यात वरच ही वेळ आली. तेव्हा आपणही हायड्रोक्लोरोक्विन स्पेशल परमिशन घेऊन पाठवली आहेत, PPE किट पाठवली आहे. MD7 इनिशियली जेव्हा लक्षात आलं तेव्हा आपण तिकडे पाठवलेलं आहे, कारण आपल्याकडे साठा होता. त्यामुळे मदत ही आपणही केलेली, आपल्या वेळेस त्यांनी केली, यात काही बेगर वगैरे नाही आहे. आणि वॅक्सिनच्या बाबतीत भारताने बाहेर का पाठवली असं आहे. एक तर ॲस्ट्राझेनेकाचं मॅन्युफॅक्चरिंग टायअप असल्यामुळे सिरम इन्स्टिट्यूटशी, तसा त्या लसीवर हक्क कमी आहे सिरम इन्स्टिट्यूटचा. आधीचे जे ॲस्ट्राझेनेकाचे कॉन्ट्रॅक्ट असतील त्यात ते थोड्याफार प्रमाणात का होईना पूर्ण करावेच लागतील त्यांना. कोवॅक्सिनच्या बाबतीत असं आहे की त्यांनी सुद्धा, तुम्ही जेव्हा इथे त्यांच्या विरुद्ध केलं आणि त्यांनी काही ऑर्डर्स घेऊन ठेवल्या असतील बाहेरच्या, तर शेवटी कॉन्ट्रॅक्ट हे म्हणजे कॉन्ट्रॅक्ट हे पूर्ण करावंच लागेल तुम्हाला. थोड्या प्रमाणात तुम्ही बॅकफूटवर येऊ शकाल, पण पूर्णपणे आता देणारच नाही. म्हणजे हा अमेरिकेसारखा अप्रोच असेल तर किती कोत्या वृत्तीचे आहे हे समजून येतं. बरं, बाकी तुम्ही जर डेटा बघितला, आणि सोपा आहे, गुगलवर जायचं आणि वर्ल्ड कोविड-19 डेटा बघायचं, सगळं दिसतं, भारतापासून सगळं दिसतं. तर बाकी युरोपात जर्मनी सारखे देश 8% 5%वर आहेत व्हॅक्सिनेशनमध्ये, आपण 2%वर आहोत. ह्यांना नक्की सांगायचंय काय? मोदी विरोध ही पत्रकारिता झाली का यांची? विचाराला विरोध असावा, म्हणजे RSSचा वैचारिक विरोध पत्रकारांनी करावा, पण तो वैचारिक असावा. मोहन भागवतांना विरोध जेव्हा ते करायला लागतील तेव्हा तो RSSचा विरोध नसेल ना, तो व्यक्तिविरोध. एक व्यक्ती आणि विचार हे वेगळे आहे. त्या व्यक्तीचे ते विचार असले तरी शेवटी मोहन भागवत ही व्यक्ती वेगळी आहे. तुम्ही त्याच्या विरोधात फार बोलायला लागलात की मग संघ विचार बाजूला पडतो, आणि काही मोहन भागवतांनी केलं किंवा मोदींनी केलं की त्यांच्या विरोधात बोलणं होतं. त्यामुळे आजकालची ही जी पत्रकारिता झालेली आहे ती सगळी राजकारणालाच मदत करते यांच्या. मग समाज कुणाच्या विरुद्ध बोलतायत? हे सरकारच्या विरुद्ध बोलतायत? अजिबात नाही. हा गैरसमज आहे. जर त्यांना सपोर्ट करणारा कोणाला वाटत असेल की हे सरकारच्या विरुद्ध बोलतायत तर नाही बोलत आहेत ते, कारण सरकारं वेगवेगळी आहेत. बंगालमध्ये अजूनही ममतांचं सरकार आहे, राजस्थानमध्ये काँग्रेसचं सरकार आहे, महाराष्ट्रामध्ये 3 तिगाडा काम बिघाडा सरकार आहे. त्याच्यानंतर UP-मध्ये BJPचं सरकार आहे, ओडिसामध्ये बिजू जनता दलचं सरकार आहे, खाली तेलंगणामध्ये KSR तमिळ राष्ट्रीय समिती त्यांचं सरकार आहे, TRSचं सरकार आहे, आंध्रमध्ये YRS काँग्रेसचं सरकार आहे, केरळमध्ये कम्युनिस्ट सरकार आहे, खाली अजून AIDMKचं सरकार आहे, इंडियाचा हिस्सा आहे. चला, मोदींना नावं ठेवतात, त्यात त्यांना ठेवली असं आपण मानू, पण पंजाबमध्ये काँग्रेसचं सरकार आहे. म्हणजे त्या सरकारांना तर नावं ठेवताना तुम्ही, दिल्लीमध्ये केजरीवाल साहेबांचं सरकार आहे, त्यांना नावं ठेवताना कुणी दिसतच नाही. सरकार विरोधी भूमिका असेल तर ती फक्त मोदी सरकार विरोधी कशी असेल किंवा कशी चालेल, पण यांची भूमिका फक्त मोदी सरकार विरोधी. आणि मी तर स्पष्ट माझं मत आहे, मोदी सरकार विरोधी पण नाही आहे, भूमिका फक्त मोदी विरोधी आहे. आणि ह्यामुळे काय ते बोलतात ते समजत नाही. विश्वगुरु कहा हो असं कोणतरी म्हणतं. अरे म्हणजे
जपान सारख्या देशावर सुद्धा जेव्हा त्यांचा तो न्यूक्लिअर बॉम्ब एक 7-8 वर्षापूर्वी कुरुसावा का काहीतरी प्रदेश होता, तिथे वादळ आलं आणि तो न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये गडबड झाली. काय वेळ आली? मदती घ्याव्याच लागतात. अमेरिकेत आत्ता 1-2 त्यांच्या टॉर्पिडोज किंवा तुफान येऊन गेली. काय झालं स्थिती? मदत भारतानी तिथे एक कमांड सेंटर स्थापन करून दिलं होतं 1-2 वर्षापूर्वी का 4 वर्षापूर्वी. पॅन्डेमिक मध्ये सुद्धा त्यांच्याकडे असेच मृत रोजचे 5-5, 10-10 हजार मृत्यू ऐकत होतो आपण. आपण जर तू आकडा गाठला नाही अजून, काय त्या अमेरिकेचं लगेच कौतुक करायचं? चांगल्या गोष्टी शिका हे सांगणं वेगळं, आणि तुम्ही काहीच केलं नाही त्यांनी कसं भारी केलं सगळं हे आणि जेव्हा की आकडे सांगतायत की आपला मृत्यूदर त्यांच्या निम्मा आहे, आपल्याकडे निम्मीला 1/3 लोक मेलेत त्यांच्यापेक्षा, आपला इन्फेक्शनचा आकडा त्यांच्याहून कमी आहे, आणि राज्य सरकारांची काही जबाबदारी आहे की नाही? जर तुम्ही सरकार विरोधी भूमिका मांडत असाल तर मग तुम्ही मोदी आणि स्टेट गव्हर्नमेंट दोन्ही विरुद्ध मांडली पाहिजे की दोन्ही गव्हर्नमेंटचे फेल्युअर आहे. नाही, फेल्युअर मोदीच आहे. केरळमध्ये पहिल्या लाटेत चांगलं काम झालं त्याचं क्रेडिट कम्युनिस्ट गव्हर्नमेंटचं आहे. सेकंड लाटेत वाट लागली त्याचं क्रेडिट वाट लावायचं मोदींकडे. दिल्लीनी एवढं भारी सगळं मोहल्ला क्लिनिक वगैरे केलं असं त्यांचं म्हणणं आहे. ती जर केली असती तर अशी आज वाट लागली नसती. क्रेडिट स्टेट गव्हर्नमेंटचं आहे. पण आता ऑक्सिजन मिळत नाही, मोदी गव्हर्नमेंट. बरं, बातम्या दाखवायची काही पद्धत, त्या वाराणसी आता ते प्रिंट आहे, म्हणजे मी मध्ये बघायचो प्रिंट, मला खरंच वाटलं होतं की हे जरा सुधारलेत आणि बॅलन्स, पण तसं नाही. मौका मिळाला की हे जुन्या पद्धतीवर आले. वाराणसीमध्ये म्हणे त्या घाटावर 200 प्रेत चालली वगैरे, आणि मग तिथे त्यांना इतना लकडी आ रहा है, काउंट एक्झॅक्टली कुणीच नाही देऊ शकत. पण तिथे एका माणसाला विचारलं तर मुलगा तो स्वतःहून सांगतोय की मला ताप आला वाटला, आईला हे आलं वाटलं, पण मी ऍडमिट केलं नाही, क्वारंटाईन करा. अरे काय मूर्खपणा आहे हा, काय दाखवताय तुम्ही? आणि मग तुम्ही म्हणणार युपी सरकार. अरे पण जो दवाखान्यात गेलाच नाही, ज्यांनी टेस्ट केलीच नाही, त्याचे आई वडील समजा गेले, त्याची आई वारली वाटतं, तर त्याला कोविड डेथ म्हणून जबरदस्ती तुम्ही आज मुलाखत घेताय म्हणून नाही ना ती रजिस्टर होणार. चुकी त्या त्या माणसाची नाही. त्याला नाही कोणी प्रश्न विचारलं की तुम्ही असं का केलं, आणि तुमच्यामुळे आईमुळे आता 4 लोकांना पसरला असेल तर जबाबदार कोण आहे? बरं, ज्याच्या घरात आज नुकसान झालंय, मृत्यू आहे, किंवा ज्याचा कोणतरी आजारी आहे, त्याला बेड पाय, तिथं जाऊन त्याला जर तुम्ही तिथे माईक त्याच्या तोंडात खुंबून प्रश्न विचारत असाल तर तो म्हणणारच आहे व्यवस्था खराब आहे. कारण त्याचं जे आजचं नुकसान आहे, किंवा त्याला वाटते की एक जीव माझा जाईल, ही जे फिलिंग आहे किती मोठं आहे. त्यामुळे मला वाटतं की जी पत्रकारिता आहे, हा सगळा फक्त मोदी विरोध, म्हणजे मी वैचारिक पण म्हणत नाही आणि गव्हर्नमेंट पण म्हणत नाही, फक्त व्यक्तिविरोधाने हे सगळे ग्रासले गेलेले आहेत. आणि कारण ते फक्त सगळे व्यक्तिविरोधाने ग्रासले गेलेत, त्यांना दुसरं काहीच सुचत नाही. तद्दन खोटं, अर्धसत्य, आणि त्याची ब्रेकिंग न्यूज. आणि महाराष्ट्रात तर विचारायलाच हे कुठनं बळ येतं महाराष्ट्रात रावताना, की उद्धव ठाकरेकडनं सेंट्रल गव्हर्नमेंटनी शिकावं, आणि ते दाखवायचं बळ मराठी चॅनलमधनं मध्ये कुठनं येतं, हा शोधाचाच विषय. मुंबईसारख्या ठिकाणी 9-9, 10-10 हजार केस निघतात. भारतात 2 लाख 2.5 लाख केस असतात, तेव्हा त्यातल्या 65-70 हजार म्हणजे जवळजवळ 1/3 तुमच्या असतात. मृत्यूमध्ये 42% मृत्यू महाराष्ट्रातले आहेत. आणि उद्धव ठाकरेंसारखं काम करावं हे एक बोलतो. बरं, मी राऊतांचं समजू शकतो, त्याच पक्षाचे प्रवक्ते आहेत, ते वाईट बोलू शकत नाहीत आपल्या सरकार विरुद्ध, आपल्या पक्षाविरुद्ध, पण माध्यमांना समजत नाही. कमाल आहे. बरं, मध्ये ते रेमडेसिवीरचा प्रकार झाला, ते काही काही म्हणजे अक्कल आहे का गहाण टाकले काही समजत नाही मला. त्याच्यानंतर मग ते कोणतरी अतुल कुलकर्णी का काहीतरी नाव चुकत असेल, कुलकर्णी बरोबर आहे, त्यांची एक मुलाखत त्या स्वकुळ म्हणून कोणतरी पहिले ABPवर होत्या, मग त्याच्या आधी मॅक्स मराठीवर एका पत्रकारांनी घेतली. ते कुठलं तरी गुजरात गव्हर्नमेंटचं लेटर दाखवत होते की त्यांना आपल्या सरकारनी
ग्रुप फार्माला परमिशन देऊन काय उपयोग आहे, त्याला गुजरातवर सरकारने बंदी केली. पण मला समजलं नाही ह्या सगळ्यात, ती कंपनी दमणला आहे. दमण हा केंद्रशासित प्रदेश आहे. सगळेजण सांगतात की शासित प्रदेश जे मंत्री आपले आहेत, मांडविया का कोणतरी, त्यांनी परवानगी दिलेली आहे. तर माझा जो अभ्यास आहे सिव्हिक्सचा, त्याच्याप्रमाणे केंद्रशासित प्रदेश हा गुजरातच्या अंडर येत नाही, आणि येत नसावा, कारण शेवटची माझी माहिती आहे तोस्तोवर अजूनही तिथे दारू विक्री होते. तर त्यामुळे केंद्रशासितच प्रदेश आहे अजूनही, तो मत झाला नाही गुजरातमध्ये. हे कुठलं तरी गुजरातचं लेटर दाखवून ती कंपनी दमणची आहे. दमणमध्ये केंद्राने लेटर दिलं की संपलं, आणि ते दिलेलं आहे मांडविया म्हणून आपल्या मंत्र्यांनी. काय गुजरातचं लेटर दाखवून तुम्ही नवीन काय म्हणजे सिद्ध काय करता? आणि हे दाखवत आहेत माध्यम. प्रश्न साधा कुणीच नाही विचारला की अहो दमण हा केंद्रशासित प्रदेश आहे ना, मग गुजरातचं गव्हर्नमेंटनी दिलेलं लेटर तिथे कसं लागू होईल, किंवा केंद्र सरकारचं परमिशन शिवाय गुजरात गव्हर्नमेंट असं लेटर दिलं अगदी गुजरात गव्हर्नमेंटनी तरी त्याची काहीच व्हॅलिडिटी नाही आहे. हा प्रश्न कुणालाच पडला नाही. ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज. कठीण आहे. आठवड्याभरात 2 ठिकाणी आगी लागतात, 3 ठिकाणी आगी लागतात, एके ठिकाणी ऑक्सिजनचा तुमचा लिकेज होतो. प्रश्न नाही. केंद्राने काय केलं? केंद्राने ऑक्सिजन कमी आहे, ऑक्सिजन कमी आहे, हे बघा सिलेंडर नाहीत, हे नाहीत, ते नाहीत. केंद्राने ऑक्सिजन अलॉट केला, तुमच्याकडे आणून दिला. लोकल डिस्ट्रीब्युशन सुद्धा जर मोदींना करायचंय तर मग राज्य सरकार आणि डेकोरेटिव्ह पद ही चीफ मिनिस्टरची का पाहिजेत? हा प्रश्न माध्यमांना, पत्रकारांना विचारावा असं वाटलं नाही की मग तुम्ही चीफ मिनिस्टर कुठल्या गोष्टीसाठी आहात? लसीचं सुद्धा तसंच. अहो दिसतंय 130 कोटी लोकांना 2 डोस द्यायचे म्हणजे तुमच्याकडे 260 कोटी डोस उपलब्ध पाहिजेत. जी प्रोडक्शन कॅपॅसिटी आहे त्या प्रोडक्शन कॅपॅसिटीनुसार ऑगस्ट सप्टेंबर उजाडणार आहे. अगदी तुम्ही आयात करायचं म्हटलं तरी सुद्धा त्या वर्ल्ड टेंडर हे ते करण्यात प्रोसेसमध्ये तुमचा जून जुलै उजाडणारच आहे. मग आहे सरकारने एक प्रोसेस बनवली आहे, काळजी घेतली आणि त्या प्रोसेसला फॉलो केलं तर झालं नसतं का सुरळीत सगळं? नाही. पण राज्य सरकारांनी काही करायचं नाही. त्यांना हे पत्रकार प्रश्न विचार, तेव्हा त्यांना राज्याविरोधी भूमिका म्हणजे पत्रकारिता वाटत नाही. आजकाल सगळ्यांना मोदी विरोधी भूमिका म्हणजे पत्रकारिता वाटते. त्यामुळे एकूण जर बघितलं तर पत्रकारिता हा राजकारणाचा आधारस्तंभ झालेला आहे. म्हणजे जे राजकारण्यांना जमत नाही ते राजकारण आजकाल पत्रकारिता करते, आणि दोन्ही बाजूची, कारण त्याला बाजू आहे. जर पत्रकारितेला बाजू ज्या दिवशी यायला लागतात, आणि मी परत सांगतोय समाजाच्या बाजूने, विरोधी पक्षाच्या बाजूने, सरकार विरुद्ध, ही सुद्धा एक बाजू नकोय पत्रकारितेला. पत्रकारितेला पाहिजे की त्या घटनेचं जे विवंचन आहे ते करताना ही घटनेत कधी सरकार दोषी असू शकतं, कधी समाज दोषी असू शकतो, कधी विरोधी पक्ष दोषी असू शकतो, कधी कुठला तरी पत्रकारही दोषी असू शकतो, माध्यमही दोषी असू शकतो. सगळ्यांवर बोट ठेवता आलं पाहिजे प्रयत्न. पण सध्याची पत्रकारिता हा राजकारणाचा आधारस्तंभ झालेला आहे, आणि ती ग्रासली कशाने? तर ती वैचारिक विरोधाने सुद्धा ग्रासली नाही, ती फक्त व्यक्तिविरोधाने ग्रासली, आणि त्यामुळे हा रास झालेला आहे. जो स्थावर व्यक्तिविरोध सुटत नाही तो स्थावर भारतीय पत्रकारिता ही अशीच रासाला जाणार.